गावागावातील शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो या देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली. स्वातंत्र्य दिनापासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. दिपके स्वतः हिंगोली इथं आपल्या मूळ गावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांना शाळा सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करणार आहेत. शाळांमध्ये बेंच, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा असाव्यात. यासाठी देशभरातील नागरिकांनी आपापल्या गावात सरपंच आणि ग्रामस्थांच्या सहभागातून काम करावं असं त्यांनी सांगितले. गावातील प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या समान संधी आणि सुविधा मिळाल्याशिवाय स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही असं दिपके म्हणालेत. मुख्यमंत्री यांच्या तिरंगा रॅलीचं स्वागत करताना शिक्षणाच्या प्रश्नाकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी 7-7 किलोमीटर दूर जावं लागत आहे. या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सरकारनं या समस्यांकडे गांभीर्यानं पाहावं असं आवाहन केलंय. तेच ठरलं होतं की जे स्कूल ठीक करू आमचं आंदोलन आहे, उद्या इंडिपेंडन्स डे आपला, तर त्या दिवशी आम्ही सुरू करणार आहे. मी स्वतः उद्या हिंगोलीला माझ्या मूळ गावी जाऊन त्या आंदोलनाची सुरुवात करणार आहे. तिथे जाऊन सरपंचांना मी विनंती करणार आहे की जे काही शाळेमध्ये सध्या फॅसिलिटीज नाहीये त्या कराव्या, स्कूल नीट कराव्या, बेंचेस असले पाहिजे, वॉशरूम असले पाहिजे, चांगले पाणी असले पाहिजे, लाईट आली असली पाहिजे शाळेत. आणि असंच आम्ही जेवढी आमची टीम आहे सगळी देशभरात असे प्रत्येक ते त्यांच्या गावी जातील आणि तिथे जाऊन सरपंचांना आणि गावकऱ्यांना रिक्वेस्ट करतील, कारण की आम्हाला सगळ्यांच्या सहभागाने करायचंय, सगळ्यांना सोबत घेऊन करायचं. आणि मला नक्की वाटतं की हा एक असा मुद्दा आहे, गावातल्या ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी सगळा देश एकत्र येईल. अभिजित, उद्या 15 ऑगस्ट आहे, काय स्वातंत्र्याची परिभाषा आहे तुमच्या मते? स्वातंत्र्याची परिभाषा माझ्यासाठी ते हीच आहे की जो गावात मुलगा मुलगी शिकतीये, जोपर्यंत त्यांना पूर्ण ऑपॉर्च्युनिटीज आणि फॅसिलिटीज नाही भेटत, तोपर्यंत मला कुठं ना कुठं वाटतं की 80 वर्षानंतरही आपण ते स्वप्न पूर्ण नाही करू शकलो, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, जवाहरलाल नेहरू असो किंवा महात्मा गांधी असो यांनी पाहिलं होतं. जोपर्यंत आपला देश पूर्ण शिक्षित होत नाही आणि गावापर्यंत शिक्षित नाही, तोपर्यंत कुठे ना कुठे ते स्वप्न अपूर्ण राहणार आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली कसं पाहता रॅली झाली पाहिजे. आता तिरंगा रॅलीवर काय झालीच पाहिजे, ती स्वातंत्र्य दिवस उद्या आपला, ते झालंच पाहिजे. पण कुठे ना कुठे शिक्षणावरही थोडं लक्ष दिलं पाहिजे. कधीपर्यंत आपल्या गावकडचे, म्हणजे आज सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून व्हिडिओ येत आहेत जे लहान मुलांचे येत आहेत, आणि व्हिडिओ काय येत आहेत, मुली म्हणतात 7-7 किलोमीटर दूर जावं लागतं, रस्ता नाहीये. थोडं याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. एक वेगळा